भाजप आणि रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाची अमरावती मनपात युती आहे। मात्र तरी देखील रवी राणा यांनी भाजप विरोधात उमेदवार उभे केलेत। यावर अमरावतीचे पालकमंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। शेवटी पक्ष मोठा आहे, विरोधात कुणी काम करत असेल तर ते पक्षालाही आवडत नाही। माजी खासदार नवनीत राणा यांना अप्रत्यक्षपणे नाव न घेता बावनकुळेंनी नाराजी व्यक्त केली। रवी राणा यांनी भाजप विरोधात उमेदवार उभे करायला नको होते, मात्र त्यांनी तब्बल 35 उमेदवार उभे केले। त्यामुळे आता ही नैसर्गिक युती राहिलेली नाही असं स्पष्ट मत बावनकुळेंनी व्यक्त केलं। असं आहे की आत्ता निवडणुकीचा काळ आहे, त्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांनी एकच भूमिका पार पाडली पाहिजे की भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जिकडे असेल तिकडे त्याला निवडून आणायचं कर्तव्य प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे। कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ कनिष्ठ सर्वच नेत्यांनी आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे। ती जबाबदारी पार पाडत नसेल तर शेवटी पक्ष आहे, पक्ष फार मोठा आहे।